नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये। तर इथे आज आपण बनवणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीने मिक्स व्हेजिटेबल्सचे पराठे। हे तुम्ही लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकतात, टिफिनला देऊ शकतात, सकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतात। लहान मुलं हे व्हेजिटेबल्स काय करतात, बाजूला काढून ठेवतात, पण अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले तर सगळे जीवनसत्व त्यांच्या नक्कीच पोटात जातील। तर इथे मी जवळपास एक मोठं गाजर ऑरेंज कलरचं घेतलेलं आहे। ते आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, ऑरेंज कलरचं गाजर आहे। त्यानंतर इथे मी एक मोठा टमाटा आहे, तो सुद्धा मी इथे कापून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे एक मोठा कांदा। लक्षात ठेवा, कांद्याच्या पण आपल्याला उभ्या फोडी करून कापून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा यामध्ये आपल्याला आता इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत 2 हिरव्या मिरच्या। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकल्या तरी चालतील, पण मी इथे 2 हिरव्या मिरच्या ह्या टाकून घेतलेल्या आहे। त्यानंतर आहे एक आल्याचा मोठा तुकडा। त्यानंतर इथे मी जवळपास 7 ते 8 या लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे काही वटाणे आहेत, ते वटाणेसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता, वटाणे टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून जवळपास हे आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही रेसिपी आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनटं हे माझे म्हणजे शिजलं गेलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सगळं शिजलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। 2 बॅचेसमध्ये हे वाटून घेतलेलं आहे मी। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे, जवळपास एक मोठी वाटी, आणि त्यानंतर अतिशय अर्ध्यापेक्षा पण कमी वाटी इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी फक्त इथे मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे घेतलेल्या आहेत थोड्या ओवांना थोडं क्रश करून घ्यायचं। हातावरती चोळल्यानंतर त्यांचा एक स्मेल येतो आणि त्याची जी चव आहे ती या पराठ्यांमध्ये खूप छान लागते। त्यानंतर आहे धने जिरे पावडर। त्यानंतर इथे मी टाकून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये हळद। त्यानंतर आहे इथं लाल तिखट जवळपास 1-1.5 चमचा आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर एक मुठ्ठीभर इथे मी कसुरी मेथी वापरलेली आहे। कसुरी मेथीमुळे पण हे पराठे खूपच छान लागतात। त्यानंतर चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे जिन्नस आपण सगळे शिजवून घेतलेले होते ते मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत। पाणी टाकण्याची काही गरज नाही, कारण की ऑलरेडी त्या पाणी थोडं टाकलं तरी चालेल, पण हे लगेच मिक्सरला फिरवलं जातं आणि अशा पद्धतीने ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। शक्यतो पहिले पाणी टाकायचं नाही आहे, कारण की जेवढं आपण आता हे दळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पीठ मळून घेता येईल तेवढं आपल्याला यामध्ये मळून घ्यायचं आहे आणि गरज वाटेल तेव्हाच आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। त्यावेळेस काय करायचं की मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला आजूबाजूला जे लटकलेलं असेल थोडंफार त्यातून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मग पुन्हा आपल्याला ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर परातीत थोडं तेल टाकून याचा आपल्याला एक छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता रंगही काय सुरेख आलेला आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा, लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील अशा प्रकारचे हे पराठे आहेत। आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्यांना आता पोळपाटवर घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईजचे गोळे तुम्ही करू शकतात कमी जास्त। इथे मी एक पराठा तुम्हाला इथे लाटून दाखवणार आहे, तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला पराठा हा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही गोल लाटू शकता, चौकोनी लाटू शकता, त्रिकोणी लाटू शकता। इथे मी त्रिकोणी पराठा लाटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने थोडं तेल लावायचं,
पहिले एक लोळी घ्यायची, त्याला लाटल्यानंतर तेल लावून त्याची अशी त्रिकोणी पूड तयार करायची, जसं आपण चपातीला करतो त्याला थोडं मोठी करून घ्यायची. आणि याला आता आपल्याला त्रिकोणीच लाटायचं आहे, गोल लाटायचं नाही आहे पराठ्यांसारखं. आणि मध्यम याचं लाटायचं आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही. आणि नंतर आपल्याला हे बटरमध्ये छानपैकी याला भाजून घ्यायचं आहे, दोघी बाजूंकडनं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पराठे बनवून घ्यायचे आहेत. नेहमीपेक्षा थोडं वेगळंही मुलांना वाटतं आणि त्यांना खायलाही छान वाटतात हे पराठे. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पराठे जे आहे ते लाटून घ्यायचे आहे. पहिले थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तव्यावरती आणि त्यानंतर आपला हा जो लाटलेला पराठा आहे हा आपल्याला इथे आता टाकून घ्यायचा आहे. छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत दोघी बाजूंकडनं आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आणि भाज्या ज्यावेळेस शिजल्या गेलेल्या असतात त्यामुळे त्यांची एक वेगळीच चव या पराठ्याला येत असते. आणि बटर टाकल्यामुळे अजूनच हे पराठे खूप छान लागतात चवीला. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे आता हे बटर लावून घ्यायचं आहे. दोघी बाजूंकडनं छान अलटीपलटी करून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही हे जे पराठे आहेत हे तुम्ही नाश्त्यालासुद्धा खाऊ शकतात किंवा रात्रीच्या जेवणासाठी केले तरीसुद्धा चालतील, टिफिनला केले तरीसुद्धा चालतील. म्हणजे ही जी रेसिपी आहे तुम्ही कधीही करू शकता, कोणत्याही वेळेला. तुम्ही ही पोटभरीचा नाश्तासुद्धा तुमचा होऊ शकतो. इथे आपला परत एक दुसरा पराठा लाटून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पराठे आता इथे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता त्याचा रंगही किती सुरेख आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम. सगळ्या भाज्यांची चव यामध्ये म्हणजे उतरलेली असते. तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे पुन्हा थोडं बटर लावून घेतलेलं आहे, कारण की लहान मुलांना बटरमध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप आवडत असतात, त्याच्यामुळे बटरचा वापर केलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोघी बाजूंकडनं आपल्याला हे छानपैकी शेकून घ्यायचं आहे. आलटीपलटी करून सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे. चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, जाता जाता मात्र तेवढं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.